बघा, निष्कलंक नाटकामध्ये एक वाक्य आहे, कायदा मोडायचा नसतो, तो वाकवायचा असतो. मित्र हो, पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाल्या. नव्हे, ही चर्चा आता रंगलेली सुद्धा आहे. राज्याच्या मुद्रांक महानिरीक्षकाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये थेट हायकोर्टात दाद मागण्याऐवजी आता शासन म्हणजे महसूल मंत्र्याकडे अपील करण्याची तरतूद करणारं एक अत्यंत महत्वपूर्ण विधेयक विधानसभेमध्ये शुक्रवारी मंजूर करण्यात आलं. यामुळं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्या पार्थ पवारांच्या अमेड या कंपनीला वाचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पुण्यातल्या एका मोठ्या जमीन खरेदीचं प्रकरण उघडकीला आलं आणि यामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे चर्चेत आले. बाकीच्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले, पण पार्थ पवार यांच्यावर मात्र गुन्हा दाखल केला गेला नाही. अर्थात याची बरीच चर्चाही झाली. अजित पवार यांचे चिरंजीव आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जातोय, अशी टीका सुद्धा आता होऊ लागली. पण आता तर काय, थेट विधानसभेमध्ये चक्क एक विधेयक मंजूर. सदर जमिनीच्या व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस सहनिबंधकांनी बजावलेली आहे. या प्रकरणी आता मुद्रांक महानिरीक्षकांनी निर्णय दिल्यावर महसूल मंत्र्यांकडे अपील दाखल करण्याची मुभा मिळाली आहे. ही दुरुस्ती झाली नसती तर थेट उच्च न्यायालयामध्ये अपील करावं लागलं असतं. याला तर म्हणायचं ना, महायुतीचं राजकारण. आपल्या सोबत आहे तोपर्यंत दिलासा द्यायचा आणि पुढे कधी विरोधात गेली की मग हा दिलासा काढून घेऊन अडचणीत आणायचं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा हेच म्हटलंय. महानिरीक्षकांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आधी थेट न्यायालयामध्ये जावं लागत होतं. आता मधली आणखी एक पायरी वाढवली गेली. कशासाठी? कोणाला वाचवण्यासाठी? यातलं एक मोठी गेम दमानिया यांनी सांगितली. बघा, एकूण हे प्रकरण गुन्हेगारी पात्र ठरतं. हे प्रकरण सिव्हिल आहे की क्रिमिनल आहे हे कोर्टाला ठरवू द्या ना. पण तसं न करता फक्त विक्री डीड रद्द करण्यासाठी कोर्टात गेले, म्हणजेच कोर्ट काही निर्णय घेणार नाही आणि शेवटी हे प्रकरण पोलिसाकडे जाईल आणि मग हवं तसं ते आपल्या पद्धतीनं बदलून सुद्धा घेता येईल, असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे. याच सगळ्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं सुद्धा बघा स्वतः होऊन प्रश्न विचारलेला होता. जमीन गैरव्यवहारामध्ये पार्थ पवार यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळं उच्च न्यायालयानं सुद्धा ताशेरे ओढले. पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख करीत पुणे पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत का, असा प्रश्न न्यायालयानं विचारला. FIR मध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्याकडे लक्ष वेधताना न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या एकलपीठानं पोलीस उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं संरक्षण करीत आहेत का आणि फक्त इतरांची चौकशी करीत आहेत का, असा प्रश्न खुद्द न्यायालयानं विचारला. म्हणजे आलं सगळं यातच आलं ना. आता अजित पवार म्हणतायत आपल्याकडे लोकशाही आहे, 232 आमदारांचं पाठबळ महायुतीकडे आहे, त्यामुळे आम्हाला योग्य वाटणारा निर्णय घेतला. सर्वसामान्यांसाठी कुठं जातं हो हे पाठबळ? जनतेच्या हितासाठी हे पाठबळ, हे बहुमत कधी आठवत नाही. म्हणजे बघा, कुठलाही कायदा जनतेसाठी केला जातो, जनतेच्या हितासाठी तो बदलला जातो किंवा मग त्यात दुरुस्त्याही केल्या जातात. इथं मात्र हे काय? बघा, निष्कलंक नाटकामध्ये एक वाक्य आहे, कायदा मोडायचा नसतो, तो वाकवायचा असतो. मग आता आपल्या राज्यात हेच चालू आहे का? मित्रांनो, तुम्ही विचार करा, जरूर विचार करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.